महिला आरक्षण विधेयकाच्या समर्थनार्थ महायुती आज जनाक्रोश मोर्चा काढणार। या मेळाव्यासोबतच मेळाव्याचं देखील आयोजन करण्यात आलंय। वरळी डोम इथं हा मेळावा होणार आहे। मुंबईमधील जांभोरी मैदान ते वरळी डोम दरम्यान मोर्चा काढला जाणार आहे। मोर्चामध्ये जवळपास 10 ते 15,000 महिला कार्यकर्त्यांनी सहभाग करून घेण्याचं महायुतीचं नियोजन आहे। तर संध्याकाळी 5च्या सुमारास मोर्चा जांभोरी मैदानामधून वरळी डोम मध्ये जाईल। संध्याकाळी 7च्या सुमारास मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस मोर्चामध्ये सहभागी झालेल्या महिलांना मेळाव्यामध्ये संबोधित करणार आहेत। तर या मेळाव्याला मुख्यमंत्र्यांसह महायुतीचे प्रमुख नेते देखील उपस्थित असतील। महिला आरक्षण विधेयक लोकसभेमध्ये नामंजूर झाल्यानंतर भाजप आक्रमक झाली आहे। भाजपच्या महिला नेत्या आज राज्यभरामध्ये ठिकठिकाणी पत्रकार परिषद घेणार आहेत। पर्यावरण मंत्री पंकजा मुंडे आज सकाळी 11 वाजता ठाण्यामध्ये पत्रकार परिषद घेणार आहेत। नाशिकमध्ये आमदार देवयानी फरांदे यांची सकाळी 11:30 वाजता पत्रकार परिषद होणार आहे। तर नागपूरच्या महापौर नीता ठाकरे यांची देखील संध्याकाळी 4 वाजता पत्रकार परिषद होईल। कोणकोणत्या महिला नेत्या ह्या पत्रकार परिषद आज घेणार आहेत आपण जाणून घेऊयात। तर मंत्री पंकजा मुंडे या ठाण्यामध्ये पत्रकार परिषद घेणार आहेत। तर आमदार देवयानी फरांदे नाशिकमध्ये पत्रकार परिषद घेतील आणि नागपूरच्या महापौर नीता ठाकरे यांची देखील पत्रकार परिषद पार पडणार आहे। महाराष्ट्र विधान परिषदेच्या 9 जागांसाठी नियमित निवडणूक तर एका जागेची पोटनिवडणूक पार पडणार आहे। विधान परिषदेच्या 10 जागांसाठी 12 मे रोजी मतदान होणार आहे। विधान परिषदेच्या जागेसंदर्भामध्ये एकनाथ शिंदे आणि बच्चू कडूंमध्ये चर्चा झाल्याची माहिती मिळते। शिवसेनेकडून विधान परिषदेच्या 2 जागा लढवल्या जाणार असल्याची माहिती आहे आणि त्यामध्ये एका जागेसंदर्भामध्ये शिवसेनेकडून आपल्याला ऑफर असल्याचं बच्चू कडूंनी माझाला दिलेल्या प्रतिक्रियेत म्हटलंय। एकनाथ शिंदे आणि बच्चू कडूंची 2 दिवसांपूर्वी मुंबईमध्ये भेट झाली आणि यावेळी ही चर्चा झाल्याचं कळतंय। छत्रपती संभाजीनगरमध्ये शिवसेनेमधील अंतर्गत वाद चव्हाट्यावरती आलाय। स्वीकृत नगरसेवक निवडीवरून पक्षामध्ये तीव्र मतभेद झाल्याचं चित्र आहे। स्वीकृत नगरसेवक पदासाठी इच्छुक असलेल्या विनोद बनकर यांनी उपमहापौर राजेंद्र जंजाळ यांच्या विरोधामध्ये जोडे मारो आंदोलन छेडलं। तर या आंदोलनामुळे राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे। दरम्यान उपमहापौर राजेंद्र जंजाळ यांनी सर्व आरोप हे फेटाळून लावलेत। स्वीकृत नगरसेवकाचं नाव हे पक्षश्रेष्ठींकडूनच निश्चित झालं असल्याची माहिती त्यांनी दिली। तसंच माझ्या विरोधामध्ये आंदोलन करणाऱ्यांविरोधामध्ये पक्षश्रेष्ठींकडे तक्रार करेन असं देखील त्यांनी स्पष्ट केलंय। पक्षशिस्त भंग करण्याचं काम आंदोलकांकडून झालं, त्यांच्यावरती कारवाई व्हावी अशी मागणी देखील राजेंद्र जंजाळ यांनी केली आहे। आम्ही त्याच्या तोंडाला काळा लावल्याशिवाय शांत बसणार नाही आणि माननीय एकनाथ शिंदे साहेब म्हणतात प्रत्येक वेळेस तर राजाचा बेटा राजा होणार नाही, जो काम करेल तो राजा होईल। मी गेल्या 10 वर्षापासून काम करतोय तरी मला फळ भेटलं नाही आणि राजेंद्र जंजाळनं आज माझ्या हातामध्ये जे माझं फळ येणार होतं, मला नारळ भेटणार होतं किंवा सिक्युरिटी मेंबर पेपर भेटणार होता, यांनी जातीवाद केला आणि माझ्या हातातून ते खाली गेले। वरिष्ठ पातळीवरून आलेला निर्णय त्याची अंमलबजावणी या ठिकाणी झालेली आहे आणि माझ्यावरचे आरोप जर जातीवादाचे या ठिकाणी आरोप असं कोणताच विषय या ठिकाणी नाही। या निवडणुकीमध्ये अनेक दलित समाजाच्या माता भगिनींना बंधूंना तिकीट देण्यात आलं होतं। आपण जर बघितलं तर आत्ताच प्रेमलता दाभाडे ज्या आहेत त्यांना शिक्षण सभापतीसुद्धा आमच्याच पक्षाने या ठिकाणी केलेलं आहे। आमचे पालकमंत्रीसुद्धा त्याच समाजाचे आहेत, त्याच्यामुळे कोणत्याच प्रकारचा जातीय करण्याचा प्रश्नच येत नाही। राज्यातील कृषी केंद्रांचे संचालक 27 एप्रिल पासून बेमुदत संप पुकारणार आहेत। गेल्या अनेक वर्षांपासून कृषी केंद्राच्या चालकांवरती छोट्या मोठ्या कारणांवरून होणारी कारवाई, रासायनिक खतं आणि इतर निविष्ठेबरोबरच लिंकिंगचा घाट हा कंपनी कृषी केंद्रावरती घालते। ती बंद करून कंपनीवरती कारवाई करण्यासाठी प्रशासनानं आणि शासनानं प्रयत्न करावे। या मागण्यांसह अन्य मागण्यांसाठी हे बेमुदत बंद आंदोलन करण्यात येणार आहे। नाशिकच्या तपोवनासह गंगापूर रोडवरील वृक्षतोडीचा मुद्दा हा पुन्हा एकदा ऐरणीवरती आलेला असून आज पर्यावरण प्रेमींकडून महापालिकेवरती मोर्चा काढला जाणार आहे। मनसे जिल्हा संपर्क नेते अभिजित पानसे यांनी मागील आठवड्यामध्ये तपोवनात पर्यावरण प्रेमींची भेट घेऊन आंदोलनाचा इशारा दिलेला होता आणि त्यामुळे पर्यावरण प्रेमींच्या मोर्चाला मनसेनं देखील पाठिंबा दिलाय। नागपूरमधून एक संतापजनक आणि धक्कादायक बातमी समोर आली आहे। नागपुरात एका गतिमंद तरुणीवरती वडिलांसह त्याच्या मित्रानंच लैंगिक अत्याचार केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे। आरोपी कमलेशची पत्नी तिच्या गतिमंद मुलीसह वेगळी राहत होती, तर कमलेशनं दुसरं लग्न केलं होतं। दुसरा आरोपी राजू हा विवाहित असून पीडितेला ओळखत होता। विवाहित असताना देखील त्यानं गतिमंद तरुणीला लग्नाचं आमिष दाखवलं। मार्च महिन्यामध्ये तो तिला घेऊन शिवनी इथं गेला। तिथे तिच्यावरती सलग 2 दिवस लैंगिक अत्याचार केले। त्यानंतर राजूनं तिला परत आईच्या घरी न सोडता वेगळे राहणारे वडील कमलेशच्या घरी सोडलं।
कमलेशने देखील गतिमंद तरुणीच्या हतबलतेचा फायदा घेत तिच्यावरती अत्याचार केले. पीडित तरुणीनं स्वतःची सुटका करत आपल्या आईच्या घरी पोहोचली आणि तिनं याबाबत आईला सगळा प्रकार सांगितला. त्यानंतर आईच्या तक्रारीवरून पोलिसांनी गुन्हा दाखल करून दोन्ही आरोपींना अटक केली. संदर्भात विचारपूस केली तर तिने नकार दिला त्यावेळेस आणि 2 दिवसानंतर तिने घरी तिच्या आईला सांगितलं की तिच्यासोबत तिला किडनॅप करून एका व्यक्तीने घेऊन गेला होता, जो की तिच्या घराच्या मागे जे बांधकाम चालू होतं त्या बांधकामाच्या ठिकाणी तो मजूर होता. त्या 1 महिन्याच्या दरम्यान या मुलीसोबत सुरुवातीला जो राजू नावाचा व्यक्ती घेऊन गेला होता त्यांनी एमपीला जिथे तो घेऊन गेला होता त्या ठिकाणी सुद्धा तिथे त्यांनी दुष्कर्म केल्याबद्दल माहिती प्राप्त झालेली आहे. अशा प्रकारची तक्रार आहे आणि त्या आरोपीने कबुली सुद्धा दिलेली आहे. आरोपीला त्या अटक करण्यात आलेली आहे. नागपूरमध्ये खरीप हंगामाच्या पार्श्वभूमीवरती कृषी विभाग सतर्क झालेला असून बियाणं खतांचा सुरळीत पुरवठा करण्यासाठी नियोजन पूर्ण झालेलं आहे. शेतकऱ्यांना खत बियाणांची कमतरता भासणार नाही. त्याचबरोबर काळा बाजार किंवा साठेबाजी रोखण्यासाठी विशेष मोहीम कृषी विभागानं सुरू केली आहे. शेतकऱ्यांनी गरजेपुरतीच खरेदी करावी, अतिरिक्त साठा टाळावा, युरिया DAPA-वरती अवलंबून न राहता पर्यायी खतांचा वापर करावा असं आवाहन देखील करण्यात आलंय. कृषी विभागानं 183 खत विक्री केंद्रांना नोटीस बजावलेली असून 43 केंद्रांचे परवाने हे देखील निलंबित करण्यात आले. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.